नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन, तर मास्क, एंडोट्रॅकियल ट्यूब सोडून काही पण असेल तर ॲडव्हान्टेज काय आहे, तर ॲडव्हान्टेज ओव्हर नॉन इन्व्हेजिव्ह. ॲडव्हान्टेज तुम्हाला मसल पॅरालिसिस नाही करावं लागत, वर्क ऑफ ब्रिदिंग कमी होतं, इंट्युबेशन रिलेटेड आणि व्हेंटिलेटर रिलेटेड सर्व प्रॉब्लेम उडून जातात, एअरवे मेंटेन राहतो, पेशंट खाऊ शकतो, बोलू शकतो, जे काय इन्फेक्शन्स कमी राहतात, वॉर्डात ICUत राहू शकतो, हॉस्पिटल स्टे कमी होणार, कॉस्ट कमी होणार. ICU रिलेटेड सगळे कॉम्प्लिकेशन, ICU ॲक्वायर्ड विकनेस, ICUचा डेलिरियम लिमिटेड रिसोर्समध्ये पण करू शकतो. तर देण्यासाठी काय काय लागेल आपल्याला, तर ICUचं मशीन वापरू शकतो जर आपल्याला मॉनिटरिंग हवं आहे, कारण की त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ग्राफ्स येतील, लूप्स येतील आणि इतर पण हिमोडायनॅमिक पॅरामीटर्स येतील. तर आणि हो, जर वॉर्डमध्ये किंवा घरी लावायचं आहे तर मग छोटं मशीन घ्यावं लागेल. तर छोट्या मशीनचे फायदे आहे की तो लीक टॉलरंट आहे, त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. पण त्याच्यात FiO2 ॲडजस्ट होत नाही, तो इश्यू आहे. या ICU मशीनमध्ये तुम्हाला ग्राफ्स दिसतील, FiO2 पण ॲडजस्ट करता येईल. त्याच्यामध्ये मेन हे आहे की व्हॉल्यूम कंट्रोल मोड नसतो, प्रेशर कंट्रोलच असतो. व्हॉल्यूमचं काय आहे की तुमचा व्हॉल्यूम जास्त जाईल, इनटॉलरन्स होऊन जाईल, फ्रिक्वेंट प्रेशर खूप जास्त वाढेल. प्रेशर कंट्रोल मोडचाही प्रॉब्लेम आहे की खूपसं प्रेशर जास्त होऊन जातं, फ्रिक्वेंट अलार्म होतात, लीक टॉलरंट लीक होत राहतो. जास्त टाईट केलं की मास्क जास्त टाईट होऊन जातो. तर 2 मशीन आहेत, जसं आपण बोललो, ICUवाली आणि साधीवाली घरातली. तर फायदा काय होतो आपला, दोन प्रेशर आहेत आपल्याला माहिती आहे, इन्स्पायरेटरी, एक्सपायरेटरी. तर एक्सपायरेटरी प्रेशरमध्ये एअरवे ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह होईल, अप्पर एअरवे स्प्लिंट होईल. इन्स्पायरेटरीमुळे तुमचं ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होईल, रिक्रुटमेंट होईल, वर्क ऑफ ब्रिदिंग कमी होईल, मीन प्रेशर्स वाढतील पण तुमचं व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह होईल. नंतर इनिशियल स्टार्ट काय करायचं आहे तुम्हाला, स्टार्ट 10, 5 आणि 10, फ्लो ट्रिगर 1 to 2 लिटर पर सेकंड, आणि सायकल सेट 20 to 30%. COPDमध्ये मोठी सायकल ठेवावी लागेल कारण की तुम्हाला एक्सपिरेशन करायचं आहे. जो डिपेंडिंग ऑन रिस्पॉन्स 2-2 सेंटीमीटर वाढवायचं आहे, मॅक्सिमम 20 ते 25पर्यंत घेऊन जायचं, 25च्या वर नाही घ्यायचं कारण की गॅस्ट्रिक इन्सफिलेशन होईल. FiO2 अकॉर्डिंग टू ABG टायट्रेट करायचं, घरच्या मशीनमध्ये ते नाही करता येत, आणि ग्राफ्स बघत राहायचे. युजली स्टँडर्ड डबल सर्किट क्लोज सर्किट आहे, ड्युअल लिंब सर्किट आहे, जे ICUच्या मॉनिटरला लागतं, पण घरच्यांना सिंगल लिंब असतं. तर मग सिंगल लिंबमध्ये एक्सपिरेशनसाठी वेंटेड मास्क असतो किंवा त्याला एक्सपिरेशन पोर्ट असतो. तर त्याच्यामुळे मग त्याला लीक टॉलरन्स द्यावा लागतो. जुने जे मास्क होते ते एकदम टाईट फिटिंग होते, त्याच्यामुळे पेशंटला डिस्कम्फर्ट, अल्सरेशन व्हायचं. तर नवीन मास्क लीक टॉलरंट आहेत, त्याच्यामुळे एवढा इश्यू नाही होत, पेशंट बेटर टॉलरेट करतो. ठेवताना 2 बोटं ठेवून अप्लाय करायचं. मटेरियल पण चांगलं आलं आहे आणि लीक टॉलरंट पण आलेत. नंतर लीक्समुळे काय होतं, ट्रिगरचे इश्यू होता, असिंक्रोनी जास्त होते, ऑक्सिजनेशन व्यवस्थित नाही होत. नंतर लीक्स नेसेसरी पण आहेत कारण की CO2 एलिमिनेट होतो. इंडिकेशन्स काय, तर ॲक्यूट एक्सॅसर्बेशन ऑफ COPD. तर COPDमध्येच आहे बघ, जिथेही इंट्युबेट नाही करता येत आपल्याला, जसा इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट आहे त्याला इंट्युबेट केला तर तो जाईलच. COPDचाही पेशंट इंट्युबेट केला तर मग तो विन ऑफ नाही होणार. त्याच्यामुळे COPDमध्ये नॉन इन्व्हेजिव्ह ट्राय करायचं. COPDमध्ये काय सिच्युएशनमध्ये ॲक्यूट हायपरकॅप्निक रेस्पायरेटरी फेल्युअर किंवा एक्झॅसर्बेशन किंवा पोस्ट ऑप पण नॉर्मली ट्राय करू शकतो. कुठे गेला आपला हे,
पोस्ट ऑफ. आणि या लोकांमध्ये विनिंग एक्स्टुबेशनसाठी ट्राय करू शकतो. COPD झालं. COPD नंतर सेकंड इंडिकेशन आहे कार्डिओजेनिक पल्मोनरी एडिमा आणि हे इम्युनोकम्प्रोमाइज पेशंट विथ रेस्पायरेटरी फेल्युअर. हे 3 मेजर आहे. मग बाकीच्यांचे आपण ॲड करू शकतो की डू नॉट इंट्युबेट असेल, एंड स्टेट पेशंट आहे, एक्स्टुबेशन फेल झालं आहे, न्यूमोनियामध्ये पण करू शकतो, हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे न्यूमोनिया रिलीव्ह होतो. पोस्ट ऑफ ट्राय करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह आणि ट्रीटमेंट दोघांसाठी. अस्थमामध्ये प्रिव्हेंटिव्हसाठी करू शकतो, ट्रीटमेंटसाठी पण करू शकतो. म्हणजे लेवल ऑफ एव्हिडन्स चेंज होते. नंतर न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स आहेत, कायफोस्कोलियोसिस आहे, एअरवे ट्रॉमामध्ये पण करू शकतो पेशंटला ब्रीदिंग कमी करायला. नंतर अप्पर एअरवे ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह करायला, जसं की OSA आहे, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम आहे. बेनिफिट काय होतं? मसल वर्क कमी होतं, वर्क ऑफ ब्रीदिंग कमी होतं, रिक्रुटमेंट होतं, FRC वाढतं, VBIQ वाढतो, ऑक्सिजनेशन वाढतं. तर मेन इंडिकेशन आहे हायपॉक्सिक रेस्पिरेटरी फेल्युअर. ते कशात होणार आहे? कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमा, COPDमध्ये होऊ शकतं. नंतर ट्रॉमा फ्लेल चेस्टमध्ये आहे आणि पोस्ट ऑफ ॲटेलेक्टासिसमध्ये आहे. हे 3 जे आहेत हे एक्झॅक्ट हे आहेत. पण मग ARDS आणि न्यूमोनियामध्ये डिपेंडिंग ऑन पेशंट स्टेबल असेल तर पेशंट तुमचा बरोबर असला पाहिजे. कारण की पेशंट कॉन्ट्राइंडिकेशन्स काय याचे, पेशंट कोऑपरेटिव्ह असला पाहिजे, एअरवे स्वतः प्रोटेक्ट करू शकला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे. खूपच मोरिबंड पेशंटमध्ये नाही करू शकत आपण, फेशियल ट्रॉमामध्ये नाही करू शकत. सिव्हिअर कोमॉर्बिडिटी, लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशनमध्ये आणि ऑर्गन फेल्युअरमध्ये नाही करू शकत. तर राईट पेशंट बघायला लागेल, राईट मशीन, राईट टाईम. जितकं लवकर गेलं तितकं चांगलं आहे. नंतर मग डिटोरिएट होतो. राईट प्लेस म्हणजे ICU का वॉर्ड का घरी, आणि राईट पीपल. नर्स मॉनिटर करू शकेल का डॉक्टर मॉनिटर करू शकेल त्याच्यावर. तर पेशंट क्रायटेरिया आपण बघितले. नंतर क्लिनिकल क्रायटेरिया, सिक बट नॉट मोरिबंड, मरायला टेकलेला नको, एअरवे प्रोटेक्ट असला पाहिजे, सिक्रिशन्स नसायला हवे, स्टेबल असला पाहिजे. मग ABGचे क्रायटेरिया काहीतरी छापून द्या. मग गोल्स तेच, वर्क ऑफ ब्रिदिंग, एअरवे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, पॅरामीटर्स इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे ABGचे. मॉनिटरिंग कम्फर्ट, RR, हिमोडायनॅमिक, ॲबडॉमिनल रेस्पिरेशन आणि सॅच्युरेशन आणि ABG. मास्क 3 प्रकारचे येतात, नेझल, फेशियल, मग नंतर हेल्मेट. कॉम्प्लिकेशन काय आहेत? लीक होईल, ड्रायनेस, सोअरनेस, कंजेशन, इरिटेशन, डिस्चार्ज. कॉम्प्लिकेशन त्याच्यातच तेच. मग एअरवे रिलेटेड, मेजर कॉम्प्लिकेशन, न्यूमोथोरॅक्स, ॲस्पिरेशन. बाकी मग छोटे छोटे. विनिंगसाठी काहीतरी क्रायटेरिया देता येतील. तर मेनली इंडिकेशन्स आहेत हे वाले: COPD, कार्डिओजेनिक पल्मोनरी एडिमा, इम्युनोसप्रेस्ड पेशंट विथ हायपॉक्सिक फेल्युअर. तेच मग बाकी चेस्ट वॉल डिफॉर्मिटी, न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर आणि फ्लेल चेस्ट. बाकीचे मग ॲड करता येतील अकॉर्डिंग टू कॉमन सेन्स.